नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. लवकर उठून सकाळी बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. आज गणेश चतुर्थी. गणपती बाप्पा बसणार. मनोमन गणपती बाप्पाचं स्मरण करून आनंदाने कामाला लागले. दाराला तोरण लावलं, दारापुढे रांगोळी काढली, सगळं छान घर आवरून घेतलं. आई-भाऊ पण लवकर तयार होऊन सगळं आवरत होते. 11चा गणपती बसवायचा मुहूर्त असल्यामुळे आधी स्वयंपाकाला लागले. सगळ्यात आधी दहीभाताचा नैवेद्य दाखवून हरतालिकेची जी पूजा होती ती उचलून घेतली आणि तिकडचं सगळं आवरून घेतलं. आईंनी गणपती पूजनाची सगळी तयारी करून ठेवली. त्यानंतर त्यांनी देवाची पूजा केली. नित्यसेवेचं त्यांचं वाचन केलं आणि फुलं तोडून आणली, दुर्वा केल्या. भाऊंनी गणपतीला हार केला. नैवेद्यासाठी आज बटाट्याची भाजी, चवळीची उसळ, कोथिंबीर वड्या, पुरणाची पोळी, सार, गाजराची कोशिंबीर, पंचामृत, उकडीचे मोदक, वरण-भात असा सगळा छानपैकी मेनू होता. गणपती बाप्पाला आपण बुद्धीची देवता मानतो, तसंच ज्ञानाची देवता मानतो. अनेक लोक या पूजेतून नवीन कार्याची सुरुवात करतात आणि बाप्पा नेहमी आपल्या सगळ्या अडचणी दूर करतात. भाऊ पूजेला बसले. आईंनी संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकात जसा पूजाविधी सांगितलेला आहे त्याप्रमाणे भाऊंना सगळा एक एक करून पूजाविधी सांगितला. सगळ्यात प्रथम शरीर शुद्धीसाठी न्यास करून भाऊंनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आणि सविस्तर मंत्र म्हणून आईंनी षोडशोपचारे भाऊंना सगळी पूजा सांगितली. विशेष म्हणजे आता अमेरिकेत गुलालपासून सगळं पूजेचं साहित्य आपल्याला मिळतं. इकडच्या इंडियन स्टोअरमध्ये हे सगळं साहित्य मिळतं, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. पूजा होईपर्यंत उकडीचे सगळे मोदक मी तयार करून घेतले. त्यानंतर देवाला आणि गणपतीला नैवेद्य वाढला. त्यानंतर आईंनी देवाला आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आणि नंतर जेवणं केली. अशा प्रकारे गणपती बाप्पाचं अमेरिकेत आमच्या घरी आगमन झालेलं आहे. धन्यवाद.